नवी मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। कोपरखरणेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड पडलंय। पदाधिकाऱ्यांसह 400 ते 500 कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिल्पा यांच्याकडून। शिल्पा, ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का मानला जातोय, मोठं भगदाड त्यांना नवी मुंबईमध्ये पडल्याचं दिसतंय। नक्कीच गार्गी, नवी मुंबई शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत। कोपरखैरणे तसेच नेरूळ परिसरातील असंख्य शिवसैनिकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। कोपरखैरणेमध्ये युवा सेनेने भगदाड पडल्याचं पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे गटाला, कारण शेकडो म्हणजे 400 ते 500 कार्यकर्त्यांसह इतर जे युवा सैनिक आहेत त्यांनी देखील शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। तसेच आम्ही शिंदे गटाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मानतो आणि तीच खरी शिवसेना आहे, त्यांचं काम आम्हाला पटतं। नवी मुंबईतील युवा सेनेचे ममित चौगुले आहेत, तसेच शिवसेना उपनेते विजय नाहटा आहेत, यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झालेला आहे। 400 ते 500 युवा सेनेने शिंदे गटाच्या युवा सेनेत प्रवेश केलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे गटाचे अस्तित्व कसे असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण उरलेले जे काही आहेत थोडेफार शिल्लक शिवसैनिक ते देखील शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं विजय नाहटा यांनी सांगितलेलं आहे। बरं शिल्पा, हे जे आउटगोइंग चालू आहे ठाकरे गटामधून, ह्याचे काय राजकीय पडसाद उमटू शकतात, कारण निवडणुका सुद्धा अगदी तोंडावर आल्या? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हा पक्षप्रवेश सुरू आहे। मात्र शिंदे गटाची शिवसेना खरी आहे आणि एकनाथ शिंदे जे काम करतात ते काम आमच्या मनाला पटत आहे आणि हीच खरी शिवसेना असल्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे गटामध्ये दडपणाखाली होतो किंवा इतर काही आमची कामं होत नव्हती असा आरोप देखील हे शिवसैनिक करत आहेत आणि त्यामुळेच आम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश करत असल्याचं अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये शिंदे गटाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल असं चित्र निर्माण झाले सध्या। बरं, अधिक अपडेट घेत राहणार आहोत शिल्पा। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।